नेहमी आपण हाताळत असलेल्या गोष्टींतून, दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या लोकांकडून जसाच्या तसा परतावा मिळण्याची आशा बाळगून बसतो. उदाहरणार्थ, मी जर चांगला वागलो असेल, माझ्याकडून जर काळजी घेतली गेली असेल, तर मलाही चांगलीच वागणूक मिळायला हवी. समोरच्यानेही काळजी घ्यायला हवी असं आपल्याला वाटत राहतं. आणि तसं वाटणं स्वाभाविक पण आहे म्हणा, पण वास्तवात जेव्हा तसं घडताना आपल्याला दिसत नाही, तेव्हा मात्र आशाभंग होतो. आणि त्यानंतर उरते फक्त अस्वस्थता. पुन्हा पुन्हा ह्या अस्वस्थतेला बळी न पडता मुक्तपणे आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला आशेचा गळा घोटावा लागेल. कारण ज्याला कशातूनही, कोणाकडूनही कसलीही, कोणतीही आशा नाही, तो पूजनीय झाला. आणि ज्यानं आशाबद्ध जीवन निवडलं, तो जगाचा दास झाला. असं फक्त मी नाही म्हणत, श्रीमंत संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग. आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. विदाऊट एक्सपेक्टेशन्स, आशारहित जीवन हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.